So, welcome to our Marathi Medico channel. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर आपला आजचा टॉपिक आहे हार्ट अटॅक. हार्ट अटॅकबद्दलच्या आपण आज कॉमन गोष्टी पाहणार आहोत. हार्ट अटॅक म्हणजे काय, हार्ट अटॅकची लक्षणे किंवा कारणे काय आहेत, साईन सिम्टम्स ऑफ द हार्ट अटॅक, कॉजेस ऑफ द हार्ट अटॅक, हे आपण या कॉमन गोष्टी आज पाहणार आहोत. तर स्टार्ट करूया. हार्ट अटॅक म्हणजे हार्ट अटॅक हे एक म्हणजे आत्ताच्या ज्या पिरियडमध्ये आहे ती एक कॉमनेस्ट गोष्ट, म्हणजे कॉमन म्हणता येणार नाही, पण एक लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे. त्याच्यामुळे बरेचसे व्यक्तींना स्वतःचा जीव गमावा लागत आहे आपल्या सोसायटीमध्ये. तर एक आपण त्याच्याबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. आपल्याला काही सायन्स सिम्टम्स आढळल्यास आपण लगेच डॉक्टरांचे संपर्क साधला पाहिजे. तर आपण आज तेच पाहणार आहोत. इमर्जन्सी मॅनेजमेंट काय केली पाहिजे हार्ट अटॅक आल्यानंतर. बऱ्याचशा आपण आज गोष्टी पाहणार आहोत. देन हार्ट अटॅक कशामुळे होतो, तर ज्यावेळेस आता हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला त्यावेळेस हार्ट अटॅक होतो. आता रक्तपुरवठा कमी कशामुळे होणार आहे, एकतर ब्लॉकेज झाल्यामुळं. ब्लॉकेज कशामध्ये होणार आहेत, तर जे हृदयाला रक्तपुरवठा करतात त्या वाहिन्यांमध्ये किंवा त्या ब्लड वेसलमध्ये ब्लॉकेज आलं तर त्याच्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होणार नाही आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, एक हार्ट अटॅक ही लाईफ थ्रेटनिंग कंडिशन त्या पेशंटमध्ये दिसून येणार आहे. ओके. तर आता ब्लॉकेज का होतं, त्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज का होतं, तर ते आपण पाहणार आहोत. तर एक कॉमन म्हणायला गेलं तर ब्लॉकेज होतं ते हाय कोलेस्टेरॉल म्हणजेच हाय फॅटी डाएट घेतल्यामुळे तर तिथं ते ब्लॉकेज निर्माण होऊ शकतं. हे एक नॉर्मल कॉज आहे ब्लॉकेजचं. तर आपण याच्यानंतर पाहू कारणे काय आहेत, कॉजेस ऑफ दी हार्ट अटॅक. तर कारणे कॉजेसमध्ये पहिले तर असणार आहे स्ट्रेस. मूळ कारण आहे ते स्ट्रेस वाढल्यानंतर काय होणार आहे, स्ट्रेस वाढल्यानंतर हायपरटेन्शन प्रेझेंट राहणार आहे पेशंटमध्ये. ज्यावेळेस पेशंटमध्ये हाय BP असणार आहे त्यावेळेस पेशंटला आपोआप हार्ट अटॅकची लक्षणे दिसून येऊ लागतात. सो आपल्या दैनंदिन जीवनातली आपण स्ट्रेस कमी करून दुसऱ्या गोष्टींकडे आपलं जे काय मन आहे ते वळवलं पाहिजे आणि आपल्या डोक्यावरचा जो ट्रेस आहे तो कमी केला पाहिजे. सो पहिलं कारण आहे ते ट्रेस. सो ट्रेस हा एक प्रत्येक डिसीजसाठी एक मेन कॉज मानलं जातं, की ट्रेस असल्यामुळं ज्यावेळेस आपली मानसिक स्थिती चांगली असते ना त्यावेळेस आपलं पूर्ण शरीर पण चांगलं राहतं. सो आपली मानसिकता चांगली ठेवली पाहिजे फर्स्टला. तर देन सेकंड रिझन काय असू शकतं, तर हे सेकंड रिझन स्मोकिंग तर एवढं घातक आहे ना, पूर्ण शरीराला स्मोकिंगमुळे आपलं पूर्ण शरीर एक डॅमेज होत जातं ह्या स्मोकिंगमुळे. सो स्मोकिंग हे एक शरीराला घातक असणारा एक घटक आहे. सो स्मोकिंग पण पर्सन्सना अवॉइड करायला पाहिजे. पर्सन्सनी स्मोकिंग असू द्या, टोबॅको च्युइंग असू द्या, ह्या गोष्टी पर्सननी अवॉइड करायला पाहिजे. सो स्मोकिंग इज द सेकंड मोस्ट रिझन. देन स्मोकिंग झाल्यानंतर सेकंड रिझन आहे, थर्ड रिझन म्हणता येईल सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे सुस्तीचे जीवन. म्हणजे बसून सगळं राहणं, बसून काम करणं, थोडी पण ॲक्टिव्हिटी नसणं. पूर्णपणे आता जे ऑफिसला लोक जातात त्यांची पूर्णपणे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. मग त्यांचं जे फॅटचं युटिलायझेशन आहे किंवा जे कॅलरीचं युटिलायझेशन आहे ते होतच नाही. त्याच्यामुळं काय होतं, तर ते ॲक्युम्युलेशन ऑफ दी फॅट होत जातं आणि ॲक्युम्युलेशन झाल्यामुळेच तिथं ब्लॉकेज निर्माण होतं. सो ॲक्टिव्हिटी असणं इम्पॉर्टंट आहे पूर्ण आपल्या रुटीनच्या लाईफमध्ये. सो सेडेंटरी लाईफस्टाईल इज द म्हणजे कॉज आहे. देन इनॲडिक्वेट स्लीप म्हणजेच अपुरी झोप. पूर्ण 8 hours स्लीप्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर आवर हेल्दी लाईफ. सो इनॲडिक्वेट स्लीप ज्यावेळेस आपली झोप पूर्ण होत नाही त्यावेळेस आपला पूर्ण दिवस पण
खराब जातो किंवा आपल्यामध्ये एक फटीग असल्यासारखं आपल्या निर्माण येते, एक थकवा असल्यासारखं आपल्याला म्हणजे असं जाणवतं. सो प्रॉपर स्लीप असणं हे आपल्या लाईफसाठी खूप महत्त्वाचं आहे, आपल्या रुटीन जीवनासाठी. सो ज्यावेळेस इनॲडिक्वेट स्लीप असते, रोजची जर इनॲडिक्वेट स्लीप असेल तर मग पूर्ण ते एका रोगाला आमंत्रण दिल्यासारखंच होतं. सो पूर्ण झोप असणे हेही खूप महत्त्वाचं आहे. देन हाय शुगर अँड साल्ट. ज्यावेळेस आपल्या म्हणजे जेवणामध्ये हाय शुगर किंवा हाय साल्ट असतं, तेही एक मोस्ट इम्पॉर्टंट कॉज असू शकतं फॉर दी हार्ट अटॅक. तर सगळं कसं हे एक बॅलन्स असलं पाहिजे पूर्ण. लो पण नसलं पाहिजे आणि हाय पण नसलं पाहिजे. बॅलन्सिंग आपलं डाएट असलं पाहिजे. जर डाएट बॅलन्स असलं तर आपली हेल्थ कशी राहणार आहे, मेंटेन राहणार आहे. सो हाय शुगर अँड हाय साल्ट हे पण एक कॉज असू शकतं. देन सिम्टम्स, लक्षणे काय असू शकतात तर हार्ट अटॅकची. तर लक्षणे खालील: पेन होणं, छातीत पेन होणं किंवा हळ पेन तो एका शोल्डर नेकलाईनला पेन असणं, म्हणजे मानेच्या साईडला पेन असणं किंवा आपला जो शोल्डर लाईन आहे त्या शोल्डरमध्ये पेन असणं, म्हणजे कोपऱ्या एका हातामध्ये पेन असणं, हे एक लक्षण असू शकतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एका साईडला छातीत पेन येतो त्याच वेळेस तो पेन पसरत जातो कुठे तर नेकलाईनला, म्हणजे मानेपाशी किंवा खांद्याला किंवा मग पूर्ण हाताला तो पेन पसरतो. म्हणजेच हे एक सिम्पटम असू शकतं हार्ट अटॅकचं. देन एक एन्झायटी किंवा हेडेक एन्झायटी हे पण एक लक्षण आहे. ज्यावेळेस हार्ट अटॅकमध्ये आपण लक्षणं बघतो त्यावेळेस. देन ओमिटिंग अँड द हेडेक. ओमिटिंग ही पर्सन्सला होऊ शकते त्या टायमिंगमध्ये. देन डिझनेस किंवा वर्टिगो, पेशंटला चक्कर येणे किंवा चक्कर आल्यासारखं होणे, पेशंटला फटीग म्हणजे थकवा जाणवणे, हे पण एक लक्षण असू शकतं. हे पूर्ण लक्षणं हे लक्षणे आपल्याला जाणवल्यास आपण लगेचच डॉक्टरांशी संपर्क करायचा आणि पूर्ण आपली जी ट्रीटमेंट चालू आहे, जे आपण डायग्नोसिस केलं पाहिजे नेमकं आपल्यामध्ये कोणती कंडिशन निर्माण होत आहे, हे पूर्णपणे बघितलं पाहिजे. आपण आपल्या हेल्थबद्दल अवेअर असलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला हे सिम्पटम्स जाणवतील किंवा यातले एखादे 2 सिम्पटम्स जाणवले तर आपण डॉक्टरांशी बोललं पाहिजे. ते दुर्लक्ष केले की ते दुर्लक्ष होत आपण एक आपल्यावर अशी कंडिशन येते की आपण काहीच करू शकत नाही. सो काळजी घेणं स्वतःची हा एक ह्याच्यासाठी पर्याय आहे. देन एक इमर्जन्सी मॅनेजमेंट काय करायची. हार्ट अटॅक आल्यानंतर आता आपल्याला इमर्जन्सी मॅनेजमेंट काय करणार. तर इमर्जन्सी मॅनेजमेंटमध्ये तर पहिलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲम्ब्युलन्सला कॉल करणं. सो कॉल टू द ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा. 911 हा नंबर लक्षात घेऊ नका. प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज किंवा प्रत्येक स्टेट वाईज, प्रत्येक कंट्री वाईज हा नंबर वेगळा असू शकतो. आपापल्या म्हणजे एरियाचा नंबर आपल्याला माहीत असला पाहिजे ॲम्ब्युलन्सचा. जसं की 101 हा हे काही डिफरंट टाईपचे नंबर आहेत. सो ॲम्ब्युलन्सला इमर्जन्सी मॅनेजमेंटमध्ये कॉल करायचा आहे. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत आपल्याला एक टेक्निक सगळ्यांना माहीत असली पाहिजे, ती म्हणजे CPR. CPRची टेक्निक माहीत असेल तर आपण त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. सो CPR स्टार्ट केला पाहिजे. आता CPRची टेक्निक कशी आहे. CPRची टेक्निक पूर्णपणे तुम्हाला आता सांगते. ही एक नॉर्मल व्यक्तीला CPR देण्याची टेक्निक आहे. हे असे आपल्या हाताची पोझिशन असली पाहिजे CPRच्या. देन CPR कसा द्यावा. CPR देताना ह्या पूर्णपणे या टेक्निक CPRच्या असल्या पाहिजेत. पहिली म्हणजे रुग्णाला, म्हणजे जो पेशंट आहे त्याला पूर्णपणे फ्लॅट कंडिशनमध्ये झोपवायचं. CPR कधीही एखाद्या फावलर पोझिशन किंवा बसून, त्या पेशंटला बसून किंवा खुर्चीवर बसून अशा प्रकारे CPR कधीच द्यायचं नाही. त्या पेशंटला पूर्णपणे फ्लॅट पोझिशनमध्ये झोपवायचं. देन आपले दोन्ही हात, जे तळहात आहेत ते एकावर एक ठेवून त्या पेशंटच्या छातीवर दाबले पाहिजेत.
त्या छातीची पोझिशन पण तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कोणती पोझिशन असली पाहिजे छातीची, तर स्टर्नम. आता काही जणांना माहीत असेल, काही जणांना नसेल माहीत, तर एकदा बघून घ्या स्टर्नमची पोझिशन. त्या स्टर्नमच्या पोझिशनला आपण हातावर, म्हणजे जे आपले हात आहेत तळहात, ते एकावर एक ठेवून त्या पेशंटच्या छातीवर दाबले पाहिजेत आणि आपले हात पूर्णपणे हाताची पोझिशन सरळ असली पाहिजे. जसं की याच्यात इथं दाखवल्याप्रमाणे ही अशी हाताची पोझिशन असली पाहिजे. देन सेकंड तुम्ही काय करणार, छातीवरचा जो दाब आहे तो 2.5 इंचापेक्षा जास्त नसला पाहिजे. जास्तीत जास्त 2.5 इंच, त्याच्यापेक्षा जास्त नसलं पाहिजे. जर जास्त द्यायला गेलं तर त्या पेशंटचं फ्रॅक्चर होऊ शकतात. जे छातीचा पिंजऱ्याची हाडं आहेत ते फ्रॅक्चर होऊ शकतात. त्याच्यामुळं देताना प्रिकॉशन घ्यायचे की आपला जे हाताचा दाब आहे तो 2.5 इंचापेक्षा जास्त नसला पाहिजे. नंतर काय करणार आपण, CPRचं टेक्निक म्हणजे एका मिनटामध्ये आपले 100 ते 100पर्यंत तरी जे कॉम्प्रेशन आहेत ते झाले पाहिजेत एका मिनटामध्ये. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही एका मिनटाला 100 कॉम्प्रेशन, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही 30 कॉम्प्रेशन देचाल, 30 वेळेस त्या पेशंटची छाती दाबचाल, त्यावेळेस त्याला 1-2 श्वास दिले पाहिजेत. 2 श्वास तुम्ही अंबुबॅगने देऊ शकता किंवा तुम्ही तोंडाद्वारे श्वास देऊ शकता. ओके. तर 30 कॉम्प्रेशन झाले की त्यांना 2 ब्रीथ द्यायचे, म्हणजे 2 श्वास द्यायचे पेशंटला. म्हणजेच CPR देणाऱ्या व्यक्तीने आपले तोंड रुग्णांच्या तोंडाशी असे लॉक केले पाहिजे की जेणेकरून एकाच्या तोंडातून दुसऱ्याच्या तोंडात ऑक्सिजन चांगल्या प्रकारे गेलं जाईल. हे अशा प्रकारे पेशंटला श्वास द्यायचा आहे. तोंड लॉक झाल्यावर तुम्ही रुग्णाला ऑक्सिजन देणे सुरू करावे. आत्ता जशी मी टेक्निक सांगितली की पेशंटला 30 कॉम्प्रेशन झाल्यानंतर पेशंटला श्वास चालू करायचा आहे, ही काळजी घेतली पाहिजे. श्वास कसा दिला पाहिजे, अंबुबॅगने किंवा आपण माउथ टू माउथ श्वास ब्रीथ पेशंटला देऊ शकतो. तर ह्या CPRच्या टेक्निक आहेत. तुम्हाला म्हणजे हे CPR तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावा. इमर्जन्सी कंडिशनमध्ये हा CPR कधीही उपयोगी येऊ शकतो. आपल्याला माहीत नसतं की कधी कोणावर कोणती कंडिशन येईल. इथं खाली एक टिप दिली आहे, कोणत्याही रुग्णाला तोपर्यंत CPR द्यावा जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही. जोपर्यंत आपण कॉल केलेली ॲम्ब्युलन्स येत नाही तोपर्यंत त्या पेशंटला आपण CPR दिला पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके. तर ह्या झाल्या CPRची टेक्निक, सोपी आणि सरळ. जास्त काय वाचत बसण्यापेक्षा एक सोपी ही सरळ एक CPRची टेक्निक आहे. सो ही झाली हाताची पोझिशन. देन हे कारण, हे सिम्टम्स आहेत हार्ट अटॅकचे, म्हणजेच लक्षणे आहेत. हे लक्षणं आपल्या दिसून आल्यास आपण लगेच डॉक्टरांना संपर्क साधायचं, लगेच डॉक्टरांकडे जायचं. देन हे कारणे आहेत. त्याच्यामुळं आपली लाईफस्टाईल ही चांगलीच ठेवणं हे आत्तासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो थँक्यू गाईज. आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.